हाय ऑल, दिस इज रंजिता अँड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ रंजिता. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स, तसेच त्याच्याशी रिलेटेड असलेले होकारार्थी, नकारार्थी व प्रश्नवाचक वाक्य. सो बिफोर गोइंग टू स्टार्ट दिस व्हिडिओ, आय वुड लाईक टू सजेस्ट ऑल न्यू बिगिनर जस्ट टेक युअर नोटपॅड अँड पेन विथ यू. कारण की आपण जो हा कोर्स करतोय तो आपला ग्रामर आणि स्पोकन दोन्हीचा पण आहे. तर जेव्हा मी तुम्हाला ॲमेझॉनची उदाहरणं देईल तेव्हा ती तुम्ही नोट डाऊन करू शकता. तसंच तुम्ही एक काम करायचं, व्हर्बची लिस्ट घ्यायची आणि रोजच्या दैनंदिनीमधली वाक्य लिहून काढायची. जसे मी वाचत आहे, लिहित आहे, बघत आहे, निघत आहे, हे सगळे काय आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य आहे. या वाक्यांचा उपयोग आपण रोजच्या बोलण्यामध्ये करतो. समजा तुम्हाला जर कोणी विचारलं की व्हॉट आर यू डुईंग, तर तुम्ही काय करताय ते तुम्ही म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही वाचत आहात तर तुम्ही म्हणाल की आय एम रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत आहे. मी आता निघत आहे, आय एम लिव्हिंग नाऊ. मला उशीर होत आहे, आय एम गेटिंग लेट. जर तुम्हाला म्हटलं की आई काय करत आहे, व्हॉट इज युअर मदर डुईंग, तर तुम्ही म्हणू शकता शी इज नीडिंग डो, ती पीठ मळत आहे. और शी इज ग्रेटिंग अ कोकोनट, ती खोबरे किसत आहे. और शी इज पिलिंग द पोटॅटोज, ती बटाट्याच्या साली काढत आहे. तर हे जे वाक्य झाले ते कसे झाले, रोजच्या दैनंदिनीमधले झाले. समजा कोणी तुम्हाला फोन करून विचारलं आणि तुम्ही अदर स्टेटमध्ये राहत आहे, जसं हाऊ इज द वेदर, तर तुम्ही म्हणू शकता की आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहे, तर तुम्ही असं म्हणू शकता की इट इज रेनिंग हेविली और इट्स रेनिंग हेविली. मुसळधार पाऊस पडतोय किंवा इट्स ड्रिझलिंग, थोडा लाईट पाऊस पडतोय. और इट्स रेनिंग इंटरमिटेंटली, म्हणजे मधून पाऊस पडतोय. तर ही जी वाक्य आहे ती कशी आहे, प्रेझेंट कंटिन्युअसची, जी आपण रोजच्या दैनंदिनीमध्ये वापर करतोय. तर चला आता आपण बघूया की अशी वाक्य कसे बनवायचे. सो लेट्स बिगिन. थँक्यू. हा आपला चार्ट आहे काळाचा, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले प्रेझेंट सिंपल, पास्ट सिंपल आणि फ्युचर सिंपल. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ बघा, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्या लेटेस्ट व्हिडिओचे अपडेट्स मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. आपण आता बघत आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मराठीत त्याला चालू वर्तमान काळ व इंग्रजीमध्ये त्याला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं पण म्हणतात. आता आपण चालू वर्तमान काळाचा उपयोग कधी करतो, जेव्हा प्रेझेंटमध्ये आपल्याला सांगायचं एनी ॲक्शन विच इज गोइंग ऑन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग, एखादी क्रिया जी वर्तमान काळात चालू आहे किंवा सुरू आहे ते दाखवायचं असेल तेव्हा आपण या काळाचा उपयोग करतो. जसं मी तुम्हाला इंग्रजी शिकवत आहे, तर क्रिया कशी आहे, शिकवण्याची चालू आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर बघण्याची क्रिया चालू आहे. अशा प्रकारची वाक्य जी आहे ती चालू वर्तमान काळात येतात. तर चला बघूया आपण. मराठीत वाक्याच्या शेवटी करत आहे, जात आहे, बघत आहे म्हणजेच त आहे हे येते. जसं करत आहे म्हणजे आई स्वयंपाक करत आहे, तो जात आहे, ती टीव्ही बघत आहे. तर ही जी वाक्य आहे त्याच्यामध्ये मराठीत वाक्याच्या शेवटी तुम्हाला हे वर्ड्स यायला पाहिजे की त आहे. जर तुम्हाला असे वर्ड्स दिसतील तर कळायचं किंवा तुम्हाला कळेल की हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. चला त्याची फॉर्म बघूया आपण. सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्याला कर्त्यानुसार तुम्हाला हे ॲमिजार यूज करायचं आहे. याला फॉर्म ऑफ टू बी पण म्हणतो आपण. मग V1 प्लस ING क्रियापदाचं पहिलं रूप, किंवा याला आपण V1 प्लस ING ला आपण प्रेझेंट पार्टिसिपल किंवा जिरंड असं पण म्हणतो. प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर आपण याचे रूल्स बघूया. जर सब्जेक्ट तुमचा आय असेल तर तुम्हाला ॲमच लावायचं आहे तिथे. आणि जर सब्जेक्ट ही, शी, इट व एकवचनी करता, तर एकवचनी करता म्हणजे नीता, सीता, गीता, राम, श्याम, मोहन हे कसे सिंग्युलर सब्जेक्ट आहे ते जर असेल तर तुम्हाला तिथे इज लावायचं आहे. आणि जर तुमचा सब्जेक्ट दे असेल, जसं दे असेल तर आर, दे आर, वी असेल तर वी आर, यू आर, आणि अनेक वचने असेल तर स्टुडंट्स आर, फ्रेंड्स आर, अशा टाईपचे हे वाक्य येतील. म्हणजे प्लुरल सब्जेक्ट असेल तर तुम्हाला आर लावायचे. आता आपण बघूया अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे सकारात्मक वाक्य. तर सकारात्मक वाक्य आपण का म्हणतो, कारण या वाक्यामध्ये नॉटचा पण यूज नाही होत आणि प्रश्न पण नाही विचारत. ही एकदम साधी पॉझिटिव्ह सेंटेन्सेस असतात. सो लेट्स सी एक्झाम्पल. पहिले एक्झाम्पल बघा, मी निघत आहे. तर मी म्हणजे काय होते इथे, आय असल्यामुळे तुम्हाला काय लावायचं आहे, आय ॲम. निघणे म्हणजे काय होते, लिव्ह, आय एम लिव्हिंग. तर वाक्य होईल आपले आय एम लिव्हिंग. आता हे नाव हे चुकीमुळे आले इथे.
जर आय एम लिव्हिंग नाव असतं तर मराठीमध्ये असतं की मी आता निघत आहे, पण आपण लिहिलंय मराठीमध्ये मी निघत आहे म्हणजे आय एम लिव्हिंग. ओके, सो सी अनदर एक्झाम्पल. ती पुस्तक वाचत आहे. इथे सब्जेक्ट काय आहे? शी. तीचं काय होईल? शी. तर शी असल्यामुळे शी कशी आहे? सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणजे एकवचनी कर्ता आहे. शी असल्यामुळे आपल्याला लावावं लागेल इज. मग वाचणे म्हणजे काय होते? रीड. रीडला आपल्याला लावायचं आहे आय एन जी. शी इज रीडिंग. ऑब्जेक्ट म्हणजे अ बुक. शी इज रीडिंग अ बुक. नंतर आम्ही उन्हात बसत आहोत किंवा आम्ही ऊन खात आहोत. ओके, जसं तुम्हाला हिवाळ्यामध्ये थंडी वाटते, आपण उन्हात जाऊन ऊन खातो की आम्ही उन्हात बसत आहोत. ओके, सो उन्हात बसणे म्हणजे बास्क इन द सन. तर आता आपण बघूया, आम्ही म्हणजे वी असल्यामुळे आर लावायचे, कारण की वी कसे अनेक वचन सब्जेक्ट आहे, राईट. जर तो उन्हात असता तर ही इज असतं, पण इथे आम्ही आहे तर आम्ही म्हणजे वी असल्यामुळे आर, आणि ऊन खाणे म्हणजे बास्क इन द सन. वी आर बास्किंग इन द सन. तर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल की आय असेल तर आय एम लिव्हिंग, ही असेल तर ही इज लिव्हिंग, शी असेल तर शी इज लिव्हिंग, दे असेल तर दे आर लिव्हिंग, वी असेल तर वी आर लिव्हिंग, यू असेल तर यू आर लिव्हिंग. अशा प्रकारची ही वाक्य येते आणि अशा प्रकारचे तुम्ही त्याला फॉर्म ऑफ टू बी पण लावू शकता. तर चला आता आपण बघूया. आता आपण बघत आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये नकारार्थी वाक्य, म्हणजे मराठीत वाक्याच्या शेवटी करत नाही, बघत नाही, म्हणजेच तर नाही अशा टाईपचे वाक्य येतील. याचे फॉर्म आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. इथे तुम्ही ऑब्झर्व करा की आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस मध्ये एम इज आर प्लस VING बघितलं होतं, पण नेगेटिव्ह मध्ये एम इज आर प्लस नॉट प्लस VING येते, म्हणजे एम इज आर आणि VING च्या मध्ये तुम्हाला नॉट ऍड करायचंय. तर आपण बघत आहोत नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता निगेटिव्ह का म्हणतो आपण? कारण की या वाक्यामध्ये नॉटचा वापर केला जातो. तर उदाहरण बघूया. मला उशीर होत नाही आहे किंवा मला उशीर होत नाहीये. मला म्हणजे आय असल्यामुळे एम, आणि नेगेटिव्ह असल्यामुळे नॉट, आणि गेट लेट म्हणजे उशीर होणे. तर गेटला काय लागेल? ING, गेटिंग लेट. आय एम नॉट गेटिंग लेट. मला उशीर होत नाहीये. समजा हे पॉझिटिव्ह वाक्य असतं की मला उशीर होत आहे, तर आपण नॉटला काढून टाकलं असतं आणि म्हटलं असतं की आय एम गेटिंग लेट. ओके, चला दुसरं उदाहरण बघूया. ती फुले तोडत नाही किंवा ती फुलं तोडत नाहीये. तर इथे शी इज नॉट प्लकिंग फ्लावर्स. आता ती म्हणजे शी असल्यामुळे काय लागेल? इज, आणि नॉट म्हणजे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून नॉट. प्लक म्हणजे तोडणे. शी इज नॉट प्लकिंग, आणि काय तोडत नाहीये? फ्लावर्स. शी इज नॉट प्लकिंग फ्लावर्स. ती फुले तोडत नाही आहे किंवा नाही आहे. तिसरं उदाहरण, आम्ही कुठेही जात नाही आहोत. आम्ही अनेक वचन आहे, सो वी म्हणजे सब्जेक्ट, वी नंतर लावायचे आर प्लस नॉट. गो म्हणजे जाणे, गोला काय लागलं? ING. वी आर नॉट गोईंग. कुठेही म्हणजे एनी. आता आपण बघत आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये इंट्रोगेटिव्ह टाईप. इंट्रोगेटिव्ह मध्ये म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हो किंवा नाहीने मिळतील अशी वाक्य. तर त्याची जी कन्स्ट्रक्शन आहे ती कशी आहे? एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. तर चला बघूया उदाहरण. तो आंबा खात आहे का? तर तुम्हाला नाही माहिती या कुठल्या टेन्सचं वाक्य आहे. समजा अचानक तुमच्या समोर असं एक वाक्य आहे, तो आंबा खात आहे का? मग काय करायचं? काला तुम्ही हाईड करायचं, 1 मिनिटसाठी बाजूला ठेवायचं आणि बघायचं, साधं वाक्य करायचं, तो आंबा खात आहे. तुम्हाला काय दिसते मराठीत वाक्याच्या शेवटी? त आहे, म्हणजे हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. ओके, मग तो आंबा खात आहे म्हणजे ही इज इटिंग अ मँगो. पण तुम्हाला त्याचं व्हर्बल करायचंय, इंट्रोगेटिव्ह करायचंय, आणि इंट्रोगेटिव्ह करताना आपला रूल काय म्हणतो की सब्जेक्ट मध्ये जे पण आपण हेल्पिंग वर्ब वापरत आहे, जसं एम इज आर आहे, तर ते अगोदर घ्यायचं. तर आपण इथे तो आहे, तो असल्यामुळे इजला पुढे घेऊया. इज सब्जेक्ट झाला तो, खाणे म्हणजे ईट, ईटला लागेल ING. इज ही ईटिंग, ऑब्जेक्ट आहे अ मँगो, आणि क्वेश्चन मार्क. तर वाक्य कसं होईल आपलं? तो आंबा खात आहे का? इज ही ईटिंग अ मँगो. दुसरं उदाहरण बघूया. ती तिथे जात नाहीये का? आता अजून आपल्याला एक साधं वाक्य बनवून बघूया. ती तिथे जात नाही आहे म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सेस आहे. शी इज नॉट गोइंग देअर. आता त्याला व्हर्बल करायचंय. इज शी नॉट गोइंग देअर. इज काय झालं? आपल्याला पहिले पुढे घ्यायचंय, लाईक हेल्पिंग वर्ब. ओके, इज घेतल्यावर शी, नंतर नॉट, आणि गो असल्यामुळे त्याला ING लावायचं आपल्याला, कारण की हे कंटिन्युअस आहे म्हणून.
इज शी नॉट गोइंग देअर. तिसरं एक्झाम्पल, मी रोपट्यांना पाणी देत आहे का. पुन्हा एकदा काल आपण हाईड करू. कुठलं वाक्य आहे, पाणी देत आहे. आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, पण आपल्याला याला व्हर्बल करायचंय. मी रोपट्यांना पाणी देत आहे का. का असल्यामुळे एम आय वॉटरिंग द प्लांट्स. साधं वाक्य असतं जसं मी रोपट्यांना पाणी देत आहे तर आय एम वॉटरिंग द प्लांट्स. नेक्स्ट बघा उदाहरण, ते आता निघत आहे का. समजा साधं वाक्य असेल, ते आता निघत आहे. दे आर लिव्हिंग नाऊ. ओके, म्हणजे मराठीत वाक्याच्या शेवटी काय दिसते तुम्हाला, आहे. पण आपल्याला करायचे व्हर्बल. ते आता निघत आहे का. आर, नंतर रचनेकडे बघा, आर नंतर सब्जेक्ट काय आहे ते, म्हणजे ते. वर्ब काय आहे, निघणे. निघणे म्हणजे लिव्ह, लिव्हिंग. आर दे लिव्हिंग नाऊ. ते आता निघत आहे का. नेक्स्ट बघा, आम्ही प्रयत्न करत आहोत का. आर वी ट्राईंग. साधं वाक्य केलं तर आम्ही प्रयत्न करत आहोत, वी आर ट्राईंग. आणि क्वेश्चन केला तर आर वी ट्राईंग. तर समजलं तुम्हाला इथपर्यंत की तुम्हाला कसं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहे. ओके, तर चला बघूया आपण नेक्स्ट स्लाइड. आता आपण बघत आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. तर चालू भूतकाळाचा वापर आपण कधी करतो. एनी ॲक्शन विच इज गोइंग ऑन ॲट सम टाइम इन द पास्ट. एखादी क्रिया जी भूतकाळात चालू होती असं दाखवायचं असेल तेव्हा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. मराठीत वाक्याच्या शेवटी करत होता, बघत होता, म्हणजेच होता, होती, होते अशा प्रकारची शब्द येतील. जसे तो काम करत होता, ती टीव्ही बघत होती, ते काम करत होते, अशा प्रकारे. तर चला बघूया आपण त्याची रचना. सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. जर तुमचा सब्जेक्ट हा आय असेल किंवा ही, शी, इट, तर तुम्हाला काय लावायचे, वॉज लावायचे. म्हणजे व्हेनेवर द सब्जेक्ट इज इन सिंग्युलर फॉर्म लाईक आय, ही, शी, इट, किंवा एखादी सिंग्युलर सब्जेक्ट असेल तेव्हा तुम्हाला फक्त वॉज लावायचे. जसं आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, नेहा वॉज, गीता वॉज, तसं प्रकारे. आणि जर तुमचा सब्जेक्ट हा प्लुरल असेल जसं वी, ते, यू, तर तुम्हाला वर लावायचे. फॉर एक्झाम्पल वी वर, दे वर, यू वर, अशा प्रकारे. तर चला आपण बघूया आता अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, ज्यामध्ये आपण नॉटचा यूज नाही करत आणि कुठला प्रश्न पण नाही करत. आता बघा, तो तुझी वाट बघत होता. सब्जेक्ट काय आहे ते आपला तो म्हणजे ही असल्यामुळे काय झालं, वॉज. वाट बघणे म्हणजे वेटला लागलं आयएनजी. ही वॉज वेटिंग फॉर यू. तो तुझी वाट बघत होता. ही वॉज वेटिंग फॉर यू. बघा इथे वाक्यामध्ये आपल्याला काय लावायचं होतं, सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस VING. तर इथे ही काय झालं, सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे त्याच्यामुळे आपण वॉज लावला. आणि जर अनेक वचन असतं तर दे वर. ओके, ते तुझी वाट बघत होते असं म्हटलं असतं तर दे वर वेटिंग फॉर यू. चला बघूया दुसरं एक्झाम्पल. ते परीक्षेची तयारी करत होते. आता ते म्हणजे सब्जेक्ट काय झालं, दे काय झालं आपलं, प्लुरल असेल तर आपण काय लावायचंय, दे वर तयारी करणे म्हणजे प्रिपेअर. पण कंटिन्युअस टेन्स आहे, कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला ING यूज करायचंय. दे वर प्रिपेअरिंग फॉर एक्झाम्स. नंतर आम्ही आंबे खात होतो. आता आम्ही काय झालं, सब्जेक्ट, वी अनेक वचन आहे, वी वर, ईट म्हणजे खाणे, इटिंग मँगोज, वी वर इटिंग मँगोज. आता आपण बघत आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळामध्ये निगेटिव्ह असलेली वाक्य. तर मराठीत वाक्याच्या शेवटी करत नव्हते, जात नव्हते म्हणजेच नव्हतो अशा प्रकारचे उदाहरणं येतील किंवा शब्द येतील. याची रचना बघूया. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस वॉज वर प्लस नॉट प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. ओके, तर चला बघूया उदाहरणं. पाऊस पडत नव्हता. आपण पाऊस पडणे म्हणजेच रेन होते. ओके, तिथे सब्जेक्ट आपल्याला इट घ्यावा लागतो. इट मुळे काय होईल, इट हा कसा आहे, सिंग्युलर आहे म्हणून वॉज. इट वॉज नॉट रेनिंग. दुसरं उदाहरण बघूया. ते काम करत नव्हते. आपण इथे ते म्हणजे वॉशिंग मशीन साठी काम केले की ती मशीन काम करत नव्हती. सो इट काय सिंग्युलर आहे. इट वॉज नॉट रेनिंग और इट वॉजंट वर्किंग. तिसरं बघूया. ते येत नव्हते. ते काय आहे, अनेक वचन आहे. दे वर नॉट कमिंग.
दे असल्यामुळे काय झालं, अनेक वचन आहे, त्याच्यामुळे आपल्याला वर यूज करावं लागेल. आणि नॉट का बरं यूज करत आहे इथे, कारण की निगेटिव्ह आहे, दे वर नॉट कमिंग. नंतर आम्ही ढेकर देत नव्हतो. फॉर एक्झाम्पल कोणी म्हटले की तुम्ही खूप सारे लड्डू खाल्ले आहेत आणि तुम्ही ढेकर देत आहे किंवा ढेकर देत होते, तेव्हा आपण म्हणू शकतो की आम्ही म्हणजे वी अनेक वचन असल्यामुळे वर, वी वर, नेगेटिव्ह असल्यामुळे नॉट, आणि ढेकर देणे म्हणजे बेल्स. त्या फॉर्म कडे बघायचा, पुन्हा एकदा बघूया आपण. सब्जेक्ट काय इथे, आम्ही असल्यामुळे वर, मग काय लावायचे, नॉट. ढेकर देणे म्हणजे बेल्च, त्याला लागेल आयएनजी, वी वर नॉट बेल्चिंग. नंतर बघूया, तो मला दोष देत नव्हता. तो काय झाला आपला सब्जेक्ट, म्हणजे तो सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळे वॉज, मग नेगेटिव्ह असल्यामुळे नॉट, ही वॉज नॉट. दोष देणे म्हणजे ब्लेम, त्याला काय लावायचं आपल्याला, आयएनजी, ही वॉज नॉट ब्लेमिंग मी, ही वॉज नॉट ब्लेमिंग मी. तर समजलं इथपर्यंत तुम्हाला पास्ट कंटिन्युअस. तर चला आता आपण बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही मिळेल. याचा फॉर्म बघूया, वॉज वेअर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ती शाळेत जात होती का. आता तुम्हाला वाटलं की अरे हे वाक्य कुठल्या टेन्सचं कळत नाहीये, तर तुम्ही काला 1 मिनिट बाजूला ठेवायचं, साधं वाक्य बनवायचं. ती शाळेत जात होती, होती, काय दिसतं तुम्हाला, पास्ट कंटिन्युअस टेन्स. जात आहे असतं तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आहे असतं ना म्हणून प्रेझेंट, पण इथे ती शाळेत जात होती. शी वॉज गोइंग टू स्कूल. आता तुम्हाला त्याचं व्हर्बल करायचं आहे, म्हणजे तुम्हाला येस ऑर नो किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस करायचं आहे. तर कसं करेल, ती शाळेत जात होती का, तर वॉजला पुढे घ्यायचं आणि शीला त्याच्या मागे ठेवायचं. वॉज शी, वर्ब आहे गो, त्याला लावायचं आपल्याला गोईंग, वॉज शी गोइंग टू स्कूल. मी कोडं सोडवत होते का. वॉज आय सॉल्विंग अ पझल, तो फक्त गंमत करत होता का. वॉज इट जस्ट किडिंग. आता बघा वॉज, नंतर फॉर्म कडे बघायचं, वॉज पहिल्यांदा आलं आणि वॉज का आलं, वेअर का नाही आलं, कारण की सब्जेक्ट आपला हा सिंग्युलर आहे. वॉज, ही, आणि जस्टला घ्यायचं पुढे आणि किडिंग. किड काय झालं आपलं, क्रियापद झालं इथे, म्हणून आपण लावलंय किडिंग. वॉज ही जस्ट किडिंग, तो जस्ट गंमत करत होता का, तो फक्त गंमत करत होता का. ते शाळेत जात होते का, वर दे गोइंग टू स्कूल. आता पहिल्या उदाहरणामध्ये बघा, ती एकटी आहे, ती एकटी असल्यामुळे वॉज लागलं होतं, ओके. आणि इथे ते अनेक वचन आहे म्हणून वर लागलं, तिथे अनेक वचन असल्यामुळे वर. तर बघूया लास्ट एक्झाम्पल, ते शाळेत जात. आपण आता बघत आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्य काळ. पण याचा उपयोग कधी करतो, when we want to talk about actions which will be in progress at a time in the future. जेव्हा फ्युचरमध्ये ती घटना घडत असेल, भविष्यात ती घटना चालू असेल, ते दाखवण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. मराठीत वाक्याच्या शेवटी करत असेल, जात असेल, बघत असतील म्हणजे त असेल, अशा प्रकारची शब्द येतील. ते रूल बघा, आय आणि वी ला आपल्याला शॉल बी लावायचं आहे. जर तुम्ही एक्झाम लिहत असाल तर तिथे शॉल बी लावायचं, पण जर तुम्ही स्पीकिंग मध्ये यूज करत असाल फ्युचर कंटिन्युअस टेन्स, तर तुम्हाला तिथे विल बी चाच यूज करायचा आहे. आपण बघूया आता अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, बट बिफोर गोइंग टू स्टार्ट फॉर अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस त्याची कन्स्ट्रक्शन बघूया आपण. सब्जेक्ट प्लस शाल बी किंवा विल बी प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. तर इथे बघा, सब्जेक्ट जर तुमचा आय किंवा वी असेल तरच शॉल बी, किंवा जर स्पीकिंग करत असेल तर तुम्ही डायरेक्ट आय विल बी पण यूज करू शकता. आणि कंटिन्युअस आहे त्याच्यामुळे VING हे आपल्याला प्रेझेंट राहो, पास्ट राहो की फ्युचर राहो, तुम्हाला INGच लावायचं आहे, VING, ओके. नंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सो लेट्स सी एक्झाम्पल. तो बातमी बघत असेल, ही विल बी वॉचिंग न्यूज. तो झाला आपला सब्जेक्ट. तो असल्यामुळे काय लावायचं आपल्याला, विल बी. इथे सब्जेक्ट कुठले पण असो, तुम्हाला तिथे मग विल बीच लावायचंय. ही विल बी वॉचिंग. वॉच म्हणजे काय झालं, क्रियापद, त्याला लावायचं आपल्याला ING. काय बघतोय तो, न्यूज. ही विल बी वॉचिंग न्यूज, तो बातमी बघत असेल. दुसरं एक्झाम्पल बघा, ते जेवण करत असतील, दे विल बी इटिंग ऑर हॅव्हिंग लंच. आपल्याला माहिती नाही आता ते काय करत आहे. समजा तुम्हाला कोणी विचारले की ते काय करत आहे, हा ते जेवण करत असतील, सो ते म्हणजे दे असल्यामुळे नंतर लावायचं आपल्याला विल बी. ईट म्हणजे खाणे, क्रियापदाला आपल्याला ING लावायचं होतं म्हणून दे विल बी इटिंग. किंवा हॅव्हिंग, जेवण म्हणजे लंच, दे विल बी इटिंग लंच. लंच ऍक्च्युली आपण दुपारच्या जेवणासाठी वापरतो आणि डिनर असेल तर नाईट, रात्रीसाठी वापरतो, ओके.
सो थर्ड एक्झाम्पल बघूया. आम्ही पळत असू. वी असल्यामुळे आपण शॉल बी लावलं. वी शॉल बी रनिंग किंवा वी विल बी रनिंग. तर तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय ते. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की जर प्रेझेंट असेल तर am is are प्लस VING, पास्ट असेल तर was were प्लस VING. फ्युचरमध्ये तुम्हाला सब्जेक्टचं काहीच टेन्शन नाही. कुठला पण सब्जेक्ट असतो तुम्हाला फक्त विल बी लावायचं आहे तिथे. तर इथे विल बी प्लस VING. तर चला आपण बघूया त्याचा आता नेक्स्ट पार्ट. आता आपण बघत आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये त्याचा पार्ट 2 म्हणजे नेगेटिव्ह सेंटेन्सेस. मराठीत वाक्याच्या शेवटी करत नसेल, बघत नसेल म्हणजेच त नसेल अशा प्रकारची वाक्य येते. आणि इंग्रजीमध्ये आपल्याला काय यूज करायचंय? नॉट यूज करायचंय. चला बघूया नकारार्थी वाक्याची फॉर्म. त्याची रचना आहे सब्जेक्ट प्लस विल नॉट बी किंवा वॉन्ट बी. जर तुम्ही विल नॉट बी ला कॉन्ट्रॅक्ट केलं तर वॉन्ट बी प्लस वर्बला ING, कंटिन्युअस आहे म्हणून VING. ओके. आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. चला उदाहरण बघूया. तो मसालेदार पदार्थ खात नसेल. समजा एखादी मुलगा आहे की तो स्पायसी फूड नाही खात आहे आणि तो जस्ट स्वीट्स खाते किंवा डाळ भात खाते, सिंपल फूड खात आहे. मग आपण म्हणू शकतो की अरे तो खात नाही आहे ती भाजी. तर तुम्ही म्हणू शकता हा तो मसालेदार पदार्थ खात नसेल. ही विल नॉट बी इटिंग स्पायसी फूड. तर चला आपण बघूया. तो म्हणजे काय झालं? सब्जेक्ट ही, नंतर विल नॉट बी किंवा ही वॉन्ट बी आणि क्रियापद काय आहे ते खाणे. खाणे म्हणजे ईट, इटिंग. आणि तो काय खात नसेल? व्हॉट इज द ऑब्जेक्ट हिअर? मसालेदार पदार्थ म्हणजे स्पायसी फूड. सो ही विल नॉट बी इटिंग स्पायसी फूड. चला दुसरं उदाहरण बघूया. ती वर्तमानपत्र वाचत नसेल. सब्जेक्ट आहे ती, ती म्हणजे शी विल नॉट बी. ओके. शी नंतर तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस असल्यामुळे विल नॉट बी यूज करायचंय. मग वर्ब म्हणजे इथे काय? वाचणे. वाचण्याला तुम्हाला काय लावायचं? ING. रीडला काय लावायचं? म्हणजे ING. शी विल नॉट बी रीडिंग. ती काय वाचत नसेल? अ न्यूजपेपर. शी विल नॉट बी रीडिंग अ न्यूजपेपर. समजा हे फ्युचरमध्ये पॉझिटिव्ह वाक्य असतं तर शी विल बी रीडिंग अ न्यूजपेपर. नेगेटिव्ह आहे म्हणून शी विल नॉट बी रीडिंग अ न्यूजपेपर. नेक्स्ट, आम्ही मुंबईला येत नसू. आपण बघा आता आम्ही म्हणजे काय झालं? वी विल नॉट बी, कम म्हणजे येणे. वी विल नॉट बी कमिंग टू मुंबई. आता हे झालं आपलं नेगेटिव्ह सेंटेन्स. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की नेगेटिव्ह असल्यामुळे तुम्हाला विल नॉट म्हणजे नॉट ऍड करायचं आहे विल सोबत. तर विल नॉट ला कॉन्ट्रॅक्ट केलं तर वॉन्ट असं पण येते. चला आता बघूया आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. आता आपण बघत आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. तर सब्जेक्ट जर तुमचा हा आय किंवा वी असेल तर शॉल बी लावायचं आहे. तर चला बघूया आपण त्याची रचना. शॉल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस VING, कारण की हा कंटिन्युअस आहे म्हणून, प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म प्लस क्वेश्चन मार्क. सो लेट्स सी एक्झाम्पल्स. ती गाणे गात असेल का? इथे सब्जेक्ट काय आहे? ती. गाणे गात असेल का? समजा तुम्ही याला नॉर्मल वाक्य केलं किंवा साधं वाक्य केलं तर शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग, राईट. पण तुम्हाला त्याचं व्हर्बल करायचं म्हणजे येस ऑर नो मध्ये करायचं आहे. तर आपला फॉर्म काय सांगते? अगोदर विल घ्यायचं, विल नंतर सब्जेक्ट म्हणजे शी, मग बी, नंतर व्हर्बला ING म्हणजे सिंगिंग अ सॉन्ग प्लस क्वेश्चन मार्क. सो विल शी बी सिंगिंग अ सॉन्ग. दुसरं उदाहरण बघूया. अनु जेवण वाढत असेल का? याला जर तुम्ही नॉर्मल वाक्य केलं, अनु जेवण वाढत असेल, तर अनु विल बी सर्विंग फूड. ओके. पण इथे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, अनु जेवण वाढत असेल का? विल अनु बी सर्विंग द फूड. तर रचनेकडे बघा. पहिल्यांदा तुम्हाला काय घ्यायचं आहे? विल घ्यायचं आहे. विल, द सब्जेक्ट कोण आहे? अनु, नंतर बी, VING म्हणजे वाढणे म्हणजे सर्व. सर्वला म्हणतो आपण ING, कारण की या कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून, प्लस ऑब्जेक्ट म्हणजे द फूड. विल अनु बी सर्विंग द फूड. नंतर ते बढाया मारत असतील का? ते सिंपल वाक्य करा. ते बढाया मारत असतील. दे विल बी बोस्टिंग. ओके. पण ते बढाया मारत असतील का? तर आपल्याला काय करायचं? आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे. तर पहिल्यांदा येईल विल, सब्जेक्ट झाला ते म्हणजे दे, नंतर बी, बोस्ट म्हणजे क्रियापद. ओके. सो बोस्टिंग, विल दे बी बोस्टिंग?
तर चला आता आपण बघूया चार्ट. या चार्टवरून आपण जेवढे पण आज टेन्स शिकलोय त्याचा आपण अभ्यास करूया आणि कम्पेअर करूया की ते कसे आणि कसं काय उदाहरणं होतील. ओके, सो लेट्स सी. फर्स्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता इथे बघायचं आपल्याला प्रेझेंट मध्ये क्रिया चालू आहे. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये एखादी क्रिया चालू आहे, तीच क्रिया पास्ट मध्ये क्रिया चालू होती आणि फ्युचर मध्ये क्रिया चालू असेल. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, am is are प्लस VING, कारण की आहे प्लस ING. ओके, आणि पास्ट मध्ये was were म्हणजे होता होती होते प्लस VING, आणि फ्युचर मध्ये विल बी प्लस ING. शॉल बी किंवा विल बी पण बोलताना आपण विल बी चा यूज करू. तर विल बी प्लस ING. पुन्हा एकदा बघूया. आता याचा फॉर्म बघूया. सब्जेक्ट प्लस am is are प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. पास्ट मध्ये तेच कसं होईल, सब्जेक्ट प्लस was were. प्रेझेंट असते तर am is are, was were च्या जागी am is are प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. ओके, पण हा पास्ट असल्यामुळे सब्जेक्ट प्लस was were प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. तर फ्युचर मध्ये सब्जेक्ट प्लस इथे शॉल बी किंवा विल बी प्लस VING येईल. ओके, पुन्हा आपण एकदा कम्पेअर करूया. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये am is are प्लस VING, पास्ट मध्ये was were प्लस VING, फ्युचर मध्ये will be प्लस VING. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजले. आता उदाहरण बघूया. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये ती पुस्तक वाचत आहे, क्रिया चालू आहे, शी इज रीडिंग अ बुक. पास्ट मध्ये ती क्रिया चालू होती, शी वॉज रीडिंग अ बुक. फ्युचर मध्ये ती पुस्तक वाचत असेल, शी विल बी रीडिंग अ बुक. त्याचं जर नेगेटिव्ह करायचं आहे तर प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये ती पुस्तक वाचत नाही आहे, ती पुस्तक वाचत नाहीये म्हणजे शी इज नॉट रीडिंग अ बुक. आपण म्हटले की नेगेटिव्ह मध्ये आपल्याला नॉटचा यूज करायचा आहे. समजा हेच वाक्य पास्ट मध्ये असेल तर ती पुस्तक वाचत नव्हती, शी वॉज नॉट रीडिंग अ बुक. ओके, ती पुस्तक वाचत नसेल, फ्युचर मध्ये शी विल नॉट बी रीडिंग अ बुक. समजले तुम्हाला इथपर्यंत? ठीक आहे, तर चला आता आपण बघूया इंट्रोगेटिव्ह. ती पुस्तक वाचत आहे का. आता समजा तुम्हाला नाही कळलं की ती पुस्तक वाचत आहे का कुठला टेन्स आहे, अचानक जर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक वाक्य आलं की ती पुस्तक वाचत आहे का, and you don't know whether it is present tense, past tense or past continuous or which tense it is, तर तुम्ही त्या काला रिमूव्ह करायचं 1 मिनिटसाठी. साधं वाक्य बनवायचं, ती पुस्तक वाचत आहे, शी इज रीडिंग अ बुक. तुम्हाला काय दिसतं वाक्याच्या शेवटी, त आहे, म्हणजे हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. ओके, मग त्याला तुम्हाला व्हर्बल करायचंय, तर इजला पुढे घ्यायचंय, इज शी रीडिंग अ बुक. समजले इथपर्यंत? आता त्याचं पास्ट मध्ये कसं होईल, ती पुस्तक वाचत होती का, वॉज शी रीडिंग अ बुक. नॉर्मल वाक्य किंवा साधं वाक्य केलं तर शी वॉज रीडिंग अ बुक. ओके, मग त्या वॉजला तुम्हाला फ्रंट मध्ये घ्यायचं आहे जर तुम्हाला इंट्रोगेटिव्ह करायचं आहे तर. ती पुस्तक वाचत होती का, वॉज शी रीडिंग अ बुक. ओके, फ्युचर मध्ये शी विल नॉट बी रीडिंग अ बुक, ती पुस्तक वाचत नसेल. ओके, पण तुम्हाला इंट्रोगेटिव्ह करायचं आहे, तर काल आपण समोर आल्यामुळे सगळ्यात पहिले काय होईल, विल प्लस सब्जेक्ट, विल शी नॉट बी रीडिंग अ बुक क्वेश्चन मार्क. तर होप की तुम्हाला इथपर्यंत टेन्स हा टॉपिक म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स समजला असेल. ओके, तर चला आपण बघूया आता. नाउ इट्स क्विज टाइम फॉर यू. मी इथे काही वाक्य दिली आहेत, ती तुम्हाला ट्रान्सलेशन करून कमेंट्समध्ये मला सांगायचे, म्हणजे मला हेल्प होईल की तुम्हाला कुठपर्यंत ते प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स समजला आहे. तर ही बघा उदाहरणे, तो तिला मदत करत आहे. दुसरा, ती शिंकत आहे. नंबर 3, तो अभ्यास करत असेल का. नंबर 4, ती बाहेर जात आहे का. नंबर 5, आम्हाला उशीर होत आहे. ही सगळे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचं उत्तर पण मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्येच देईल. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल एंड अँड होप की आजचं सेशन तुम्हाला नक्की आवडलं असेल. तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅट टाइम कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप स्माइलिंग. थँक्यू.